नमस्कार. मी समीर मुजावर. मी आज याच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे की आपण जे आता मातृवंदनाचे जे फॉर्म भरतोय, तो पहिल्या अपत्याचा जो फॉर्म भरतोय त्याच्या संदर्भात आजचा जो व्हिडिओ आहे. आता पहिल्या अपत्याला आपलं मातृवंदनामध्ये कसं आहे की त्याला एका लाभार्थीला पहिल्या अपत्यामध्ये 5,000चा लाभ मिळतो. तो 5,000चा लाभ हा दोन दोन टप्प्यामध्ये मिळतो. तो पहिला इन्स्टॉलमेंट आणि सेकंड इन्स्टॉलमेंट. तर बऱ्याच अंगणवाडी सेविकामध्ये बऱ्याच अंगणवाडी सेवकांना हे माहिती नाही की पहिला अपत्याचा फॉर्म कधी भरायचा आहे. त्यांचा असा गैरसमज आहे की पहिला अपत्याचा फॉर्म डिलिव्हरी झाल्यानंतर, बाळाचं वॅक्सिन झाल्यानंतर भरायचा आहे. पण तसं काही नाही. पहिला अपत्याचा फॉर्म हा लाभार्थीची ज्यावेळी प्रेग्नन्सी होते त्याच्या 6 महिन्यानंतर तुम्ही त्याचा पहिला फॉर्म भरू शकताय. म्हणजे त्यांची ANC रजिस्ट्रेशन ज्यावेळी होते त्यावेळी आपल्याला त्याचा पहिल्या अपत्याचा फॉर्म भरायचा आहे. मग तो आपण कसा भरायचा आहे तो आपण आज बघूया. आता मी ते एक लॉग इन ओपन केलंय. आता ह्या लॉग इनमध्ये आपण ज्यावेळी डेटा एंट्रीला जातो, ज्यावेळी अंगणवाडीची जी ड्यू लिस्ट आपण काढतो त्याच्यामध्ये ना, आता हे एक लाभार्थी आहे पल्लवी काटकळे म्हणून. आता ह्याला आपण रजिस्टरला क्लिक केल्यानंतर याची पूर्ण माहिती म्हणजे त्याचा फॉर्म ओपन होतो सगळा. मग आता जो फर्स्ट इन्स्टॉलमेंट जो आपण भरतो त्यावेळी कसं असते की ह्या लाभार्थीची अजून म्हणजे डिलिव्हरी झाली नाही, बाळाची डिलिव्हरी झाली नाही. याची LMP आता एप्रिलची असेल. एप्रिलची LMP आहे याची 8 एप्रिल 2025. म्हणजे ह्या बाळाचा अजून जन्म झालेला नाही, तरी आपण पहिल्या अपत्याचा फॉर्म याचा भरू शकतो. पहिल्या अपत्याच्या ज्यावेळी आपण याचा फॉर्म भरतो ते ह्यांना 3,000चा इन्स्टॉलमेंटचा हप्ता मिळणार आहे ना. आता याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये नंबर ऑफ चिल्ड्रन्स लिव्ह चिल्ड्रन्समध्ये आपल्याला फक्त इथं 0 घ्यायचं आहे. कारण काय झाले, बाळाचा अजून जन्म झालेला नाही, त्यामुळे इथं आपल्याला 0 घ्यायचं आहे. आणि ज्यावेळी यांचं आता काही अंगणवाडीचं हे पण प्रॉब्लेम आहे की पोषण ट्रॅकर म्हणजे FRS होत नाही. फेशियल रिकग्नायझेशन थ्रू जे आपण FRS किंवा पोषण ट्रॅकर करतो ते होत नाही. तर त्यात त्यांनी काय चुकी करतात की डायरेक्ट त्यांनी काय करतात, ह्या फेशियलचे जे ग्रीन दाखवते त्याच्यावर क्लिक करतात. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काय मेसेज येतोय की ते पोषण ट्रॅकरला ते आधार डज नॉट मॅच, म्हणजे नाव मॅच होत नाही असं काहीतरी ते डिटेल्सला मेसेज येतो. याच्यासाठी पहिल्याला आपल्याला काय करावं लागणार आहे की जो त्यांचा लाभार्थीचा आधार नंबर असतो त्या आधार नंबरच्या ब्लॉकमध्ये क्लिक करून एकदा बाहेर क्लिक करावं लागेल. ते केल्यानंतर काय होईल की त्यांचं आधार ऑथेंटिकेशन होईल. ज्यावेळी आधार ऑथेंटिकेट झालं, ओके म्हटला, त्यानंतर आपल्याला फेस रिकग्नायझेशन थ्रू पोषण ट्रॅकर आहे ना त्याला क्लिक करायचं आहे. मग त्याला क्लिक केल्यानंतर तुमचं फेस रिकग्नायझेशन बेनिफिशरी हॅज बीन डन सक्सेसफुली हा मेसेज येईल. बरेच अंगणवाडी हे करत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना ते फॉर्म भरताना त्यांना प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे हे आपल्याला पहिले करायचं आहे. त्यानंतर मग पुढे आपल्याला त्या ॲज पर जसे त्याचे डॉक्युमेंट्स आहेत. आता त्यांचं ई-श्रम कार्ड असेल तर तिथं आपल्याला ऑर्डर घ्यावं लागेल. त्यांचा मोबाईल नंबर हा सेल्फला घ्यावा लागेल. म्हणजे तो त्यांचा सेल्फ असेल किंवा हजबंडचा असेल किंवा आणि काही नातेवाईक असेल. आता ह्या लाभार्थीचं ई-श्रम कार्ड आहे, ई-श्रम कार्ड आपण टाकलं आहे. तर त्यांच्यानंतर ई-श्रम कार्डचा आपल्याला त्याच्यात काय टाकायचं, त्यांचा नंबर टाकायचा आपल्याला. तर लाभार्थीचा ई-श्रमचा नंबर हा त्यांच्या कार्डवर असतो. हे डॉक्युमेंट आपल्याला इथून अपलोड करावं लागते. तर जसं आपण चूज फाईल म्हटलं तर याचे कसं आहे, आपल्याला याची डॉक्युमेंटची साईज वगैरे सगळ्याला पहिले आपल्याला सगळे ॲडजस्ट करून ठेवावं लागते. साईज ॲडजस्ट करून ठेवली असेल तरच आपण फॉर्म लगेच भरू शकतो. आता ते ई-श्रम कार्ड सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं RCHचा नंबर टाकायचा आहे. त्यांच्या जो ई-श्रम ह्याच्यावर MCB कार्डवर जो RCH नंबर असतो 1270 12 अंकी, तो नंबर आपल्याला इथे टाकायचा. त्यानंतर
त्यांचं रजिस्ट्रेशनची डेट टाकायची, म्हणजे एमसीबी कार्ड रजिस्ट्रेशनची डेट टाकायची. ती शक्यतो आपण LMPच्या 1 महिना पुढची टाकली तर मे बी घेते ते, त्याच्या आतली टाकली तर शक्यतो ते घेत नाही. त्यामुळे ते एक लक्ष ठेवावं लागेल आणि ते एमसीबी कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे. आता आपल्याला एएनसी चेकअपची डेट टाकायची. एएनसी चेकअपची डेट कशी आपण टाकणार, तर आपल्याकडे प्रॉपर डेट नसेल तर आपण जी LMP डेट आहे त्याच्या 5 महिन्या पुढची किंवा 5 महिन्यापर्यंतची आपण डेट टाकू शकतो. याची LMP डेट आहे 8 एप्रिल 2025. तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, म्हणजे ऑगस्टची आपण LMP डेट इथं टाकू, म्हणजे एएनसी रजिस्ट्रेशनची डेट आपण टाकू शकतो. आता बाळाचा जन्म झालाय का नाही असं ते विचारते. मग आता ह्या तर लाभार्थीचा बाळाचा जन्म झालेला नाहीये. तर पुढे आपल्याला त्यांचा ऍड्रेस टाकायचा आहे लाभार्थीचा. आता ही सगळी माहिती भरल्यानंतर पिनकोड वगैरे टाकल्यानंतर आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा. FRS वगैरे झाल्यानंतर आपण इथं सबमिट करायचं आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला एक प्रिव्ह्यू दाखवतो, जे आपण जो भरलाय फॉर्म त्याचा पूर्ण प्रिव्ह्यू दाखवेल. त्याचं लाभार्थीचं नाव, डेट ऑफ बर्थ, एमसीबी कार्डची म्हणजे एमसीबी कार्ड 12 अंकी नंबर, नंतर त्यांचा ई श्रम कार्डचा नंबर, त्यांचा ॲड्रेस वगैरे, पिनकोड, हे सगळे आपण चेक करून एकदा मग सबमिट करायचं आपल्याला. अशा वेळी ज्यावेळी आपण सबमिट करेन त्यावेळी मग आपल्याला हे बेनिफिशरी इज ऑलरेडी अपडेट सक्सेसफुली सॉरी येईल. त्यानंतर आपल्याला इथं ओके म्हणायचं, म्हणजे ह्या लाभार्थीचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. त्यामुळे हे एक तर मनातून सगळ्या अंगणवाडीने काढून टाका की आपण जो प्रथम म्हणजे प्रायमरीचा जो आपण फॉर्म भरतोय किंवा पहिला आपत्तीचा फॉर्म जो भरतोय तो बाळाची डिलिव्हरी व्हायलाच पाहिजे किंवा बाळाचं डिलिव्हरी होऊन वॅक्सिन व्हायला पाहिजे त्यावेळीच आपण फॉर्म भरायचा असं काही नाहीये. आपण त्याचा फॉर्म त्या प्रेग्नन्सी वुमनच्या 6 महिन्यानंतर आपण त्याचा फॉर्म भरू शकतो. ज्यावेळी त्यांचं ANC चेकअप होईल फर्स्ट LMP पासून 5 की 6 महिन्यामध्ये आपण त्यांचा फॉर्म भरू शकतो. तो फॉर्म भरल्यानंतर काय होईल की त्यांना 3,000चा लाभ म्हणजे लगेच एका महिन्यात मिळेल. म्हणजे तो लाभ जो त्यांना मिळणार आहे त्यांना त्याचा उपयोग होईल किंवा त्यांना म्हणजे त्यांच्या पोषणासाठी त्यांचा उपयोग होईल. आता मातृवंदनाचा उद्देश तोच आहे की ज्या गरोदर माता आहेत त्यांना पोषणासाठी आपण हे पैसे देतो. त्यामुळं डिलिव्हरी झाल्यानंतर हे पैशाचा त्याचा त्यांना काही उपयोग नाही. त्यामुळे डिलिव्हरीच्या आधी त्यांना पहिला हप्ता मिळाला तर मे बी चांगलं होईल. त्यामुळे इथून पुढे सगळ्यांनी लक्ष ठेवा की फॉर्म भरताना की ANC ज्यावेळी होते त्यावेळी 6 महिन्यात तुम्ही त्यांचं पहिलं फॉर्म भरू शकता, म्हणजे त्यांना 1 महिन्यात लगेच त्यांना लाभ मिळेल. त्यामध्ये अजून कुणाचे काय क्युरी असेल तर कमेंट करा, आपण ते क्लिअर करून घेऊ.